दिल्लीत आज मतदान होत आहे। 70 जागांसाठी मतदार कौल देणार आहेत। दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी सामना रंगलाय। मतदानाच्या टक्क्यावर दिल्लीच्या सत्तेचं गणित अवलंबून असेल। 1,56,00,000 मतदारांसाठी 13,766 मतदान केंद्र सज्ज झालेले आहेत। तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। अधिक आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय सध्या वातावरण दिल्लीत निवडणुकांचं? सकाळी 7 वाजल्यापासून प्रणिता मतदानाला सुरुवात झाली आहे। 70 जागांसाठी मतदान होते आणि तीनही पक्षांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळते। सगळ्या मोठ्या नेत्यांनी गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये प्रचार केलेला होता। महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील या दिल्लीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे। मी सध्या आहे लेडी आयुर्वेद स्कूलमध्ये, ज्या ठिकाणी हे मतदान केंद्र आहे। हे मतदान केंद्र नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आणि सगळ्यात हॉट लढत किंवा एक तुल्यबळ लढत म्हणून याच मतदारसंघामध्ये ओळखलं जातं। कारण माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसकडून संदीप दीक्षित आहेत आणि भाजपकडून परवेश वर्मा जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी मनीष सिसोदिया जे उपमुख्यमंत्री होते दिल्लीचे, ते देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। आणि आता हळूहळू खरं तर मतदार यायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे, कारण थंडीचे दिवस आहेत। अजूनही मतदार जे आहेत ते पोहोचलेले नाहीत आणि काही जणांनी मतदान देखील केलं आहे। आपण आतमध्ये जर पाहिलं तर अधिकारी आहेत, काही ठिकाणी रांगा लागल्या आहेत, मात्र काही ठिकाणी अजूनही मतदान केंद्र जे आहेत ती ओस पडलेली आहेत। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। आणि दिल्लीचा जर विचार केला प्रणिता, तर अरविंद केजरीवाल, आतिशी, संजय सिंग खासदार असतील, हे सगळे नेते, मनीष सिसोदिया असतील, हे नेते मतदान करणार आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी हे देखील थोड्याच वेळात मतदान करणार आहेत। बरोबर 8:15 ते 8:30च्या दरम्यान राहुल गांधी हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत, कारण त्यांचं मतदान देखील दिल्लीमध्ये। भाजपचा जर विचार केला तर मोठे नेते दिल्लीमध्ये म्हणजे त्यांचं मतदान दिल्लीमध्ये नाही आहे। 8 तारखेला या दिल्लीचा निकाल लागणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की दिल्लीवर झेंडा कुणाचा फडकणार, कारण 2 वेळा आपल्याला माहित आहे आम आदमी पक्षाची सत्ता होती, ती उलटवून टाकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं प्रयत्न केले। त्यामुळे बघावं लागेल मतदार राजा 8 तारखेला कुणाला कौल देतो आणि त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।